नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. नमस्कार, आर के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत हेरे पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ संज्योती मळवीकर मॅडम यांच्या सोबत. त्यांच्याकडून या मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यांना आलेल्या समस्या, लोकांच्या मध्ये जात असताना त्यांचं काय काय, त्यांना कुठला पाठिंबा कसा कसा मिळत आहे याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आम्ही इथं हेरे पंचायत समिती मतदारसंघामध्ये आहोत. तुम्ही हेरे पंचायत समिती मतदारसंघामध्ये फिरत असताना, प्रचार करत असताना लोकांच्या प्रतिक्रिया काय, लोकांचा पाठिंबा तुम्हाला कशा पद्धतीने मिळत चाललाय? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार साहेब यांना आदरांजली वाहते. कारण की कालच ही खूप वाईट दुर्घटना घडली आपल्या याच्यामध्ये. कारण की हा आपला काळा दिवस आहे की आपण कालच सुरुवात केलेली होती प्रचाराला, आणि हे अनपेक्षितपणे जे काही घडलं त्यांच्या आत्म्याला सर्वप्रथम शांती लाभो ही मी पहिल्यांदा ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि माझं नाव संज्योती संतोष मळवीकर, राहणार नांदवडे, हेरा पंचायत समिती गणातून मी उभी आहे. माझं चिन्ह आहे घड्याळ, आणि माझ्यासोबत रचना गावडे ह्या जिल्हा परिषदेसाठी हलकर्णी येथून उभे आहेत. त्यांचं पण चिन्ह आहे घड्याळ. आमच्या दोघींचं पण चिन्ह आहे घड्याळ. माननीय श्री राजेश दादा पाटील, माजी आमदार राजेश दादा पाटील साहेब आणि नंदाताई बाबुळकर ताई यांच्या संयोगातून, यांच्या नेतृत्वातून आम्हाला हे घड्याळ हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची ऋणी राहते. मी आता एवढंच तुम्हाला सांगते की मी आता हा प्रचार दौरा जेव्हा करत होते तेव्हा अनेक समस्या आपल्याकडे ह्या मूलभूत समस्या आहेत, म्हणजे पाणी, रस्ता, गटारी ह्या, आणि मेन सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य. ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मला सर्वप्रथमपणे मला सोडवायच्या आहेत. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इथं जे आहेत वन्य प्राणी. ऍडव्होकेट संतोष मळवीकरांनी वन्य प्राण्यांसाठी भरपूर आंदोलने केलेली आहेत आणि ती थोडीफार यशस्वी पण झालेली आहेत. जसं की त्यांना पहिल्यांदा आपल्याला वन्य प्राण्यांचा जो खाऊन गेल्यानंतर जे मिळत होतं निधी, आपल्याला नुकसान भरपाईची मिळत होती ती फार कमी होती. त्यांच्या आंदोलनामुळे ती नुकसान भरपाई 1400 पर्यंत गेलेली आहे. मी फक्त एवढं सांगते की ऍडव्होकेट संतोष मळवीकरांचं तुम्ही समाजकार्य बघितलेले आहेत, आंदोलन वेगवेगळी बघितलेले आहेत. एबीएस असू दे, दौलत असू दे, किंवा आता सध्याचा आता जो घडलेला जो प्रकार आहे तडीपाराचा, जो अजूनही केसेस अजूनही चालूच आहेत, अजूनही तारखा चालूच आहेत. म्हणजे असा जो व्यक्ती आहे ज्यांनी असंख्य गुन्हे आपल्यावरती ना आपल्या बांधण्यासाठी घेतलेले आहेत, सर्व काही समाज हितासाठीच घेतलेले आहेत. आणि त्यांची तुम्ही पत्नी संज्योती मळवीकर ज्या पद्धतीने त्यांचं नेतृत्व आहे त्याच पद्धतीने खांद्याला खांदा देऊन मी त्यांच्या सोबत काम करेन एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि इकडचे जेवढे काही प्रश्न असतील ते माझ्या परीने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. मॅडम, तुम्ही नांदोडे गावचे सरपंच म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. या परिसराचा तुम्हाला अनुभव आहे. या परिसरातील महिलांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत. महिलांसाठी काहीतरी वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळं विजन घेऊन तुम्ही उतरलात का? हो, नक्कीच. कारण की हा आपला इकडचा भाग हा चंदगड मधला सर्वात दुर्गम भाग आहे. कारण की हिची ओळख करून देताना पण मला पहिल्यांदा ओळख करून गडिंगलजची द्यायला लागते, आजरेची द्यायला लागते. आपला हा चंदगड तालुका असून पण गडिंगलज ज्या पद्धतीने सुधारलेला आहे, मला त्या पद्धतीने पहिल्यांदा चंदगड तालुका मला सुधारायचा आहे. आणि आपल्या इकडची जी आरोग्याची मेन सुविधा आहे, म्हणजे एखादी गरोदर महिलेला पहिल्यांदा आपल्याला इकडे कुठल्या सुविधा उपलब्ध होत नाही, पहिल्यांदा तिला गडिंगलजला नाही तर केलीला हलवायला लागतंय. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्यांदा मी आरोग्याचा जो काही प्रश्न असेल महिलांच्या बाबतीतला तो मी हाताळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आमच्या या आर के न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघामधल्या मतदारांना काय आवाहन कराल? मी आता सर्वांना एकच नम्रपणे विनंती करते की माझ्या जिल्हा परिषदेच्या सदस्या रचना गावडे यांचं चिन्ह आहे घड्याळ, आणि माझं चिन्ह आहे संज्योती संतोष मळवीकर यांचं चिन्ह आहे घड्याळ. मला फक्त एवढीच आशा आहे कारण की भरमाना गावडे यांचं साहेबांचं पण कार्य हे खूप चांगलं आहे. कारण की हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. त्यांनी ह्या वॉर्डामध्ये नव्हते, त्या पलीकडच्या वॉर्डामध्ये शाळातील खूप वेगवेगळी विकास कामं त्यांनी केलेली आहेत. असे आम्ही दमदार उमदार नेतृत्व आम्ही दोघी जणी पण उभे आहोत. फक्त तुम्ही आम्हाला दोघी जणींना घड्याळ या चिन्हावरती बहुमताने बहुसंख्येने
निवडून द्या. तुमची विकास कामे करण्याचं काम आमच्या हाती आहे. फक्त आता तुम्हाला मतदान हे चांगलं श्रेष्ठ दान आहे आणि हे दान फक्त तुम्हाला व्यवस्थित चांगल्या व्यक्तीला म्हणजेच रचनाताई यांना आणि मला तुम्ही जर का केला तर त्याचा नक्कीच सदुपयोग करण्याचं काम आम्ही हातात घेऊ, एवढंच मी तुम्हाला सांगते. धन्यवाद मॅडम. तुम्ही या ठिकाणी आम्हाला या हेरे पंचायत समिती मतदारसंघातील समस्या आणि तुमचे जे व्हिजन आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे त्याबद्दल माहिती दिलात. कॅमेरामन रुपेश सह निवृत्ती आरकारे, RK न्यूज. धन्यवाद.